टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक आज पुन्हा एकदा रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयासमोर चौकशीसाठी या ठिकाणी हजर राहणार आहेत। उद्धव ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक आणि त्यांची पत्नी स्नेहा नाईक यांना एसीबीनं या ठिकाणी नोटीस पाठवलेली होती। वैभव नाईक आणि त्यांची पत्नी आज दोघेही सकाळी 11 वाजता याच एसीबी कार्यालयात हजर राहणार आहेत। संपत्तीच्या चौकशीच्या अनुषंगानं नाईक दाम्पत्य हे विविध कागदपत्र या ठिकाणी एसीबी ऑफिसमध्ये या ठिकाणी सादर करणार आहेत। डिसेंबर 2022 मध्ये उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांना एसीबीची पहिली नोटीस आलेली होती। लोकप्रतिनिधी असताना त्यांच्या कालावधीमध्ये मालमत्ता उत्पन्न आणि त्या संदर्भातील खर्चाची माहिती मागवून सादर केली जाईल असा जबाब त्यावेळेला वैभव नाईक यांनी नोंदवलेला होता। मात्र त्या कागदपत्रांची पूर्तता न झाल्यानं एसीबी कार्यालयानं पुन्हा एकदा या संदर्भातील नोटीस वैभव नाईक आणि त्यांच्या कुटुंबियाला पाठवली होती। एसीबीचे उप अधीक्षक अविनाश पाटील यांनी ही नोटीस काढलेली होती आणि त्याच अनुषंगानं आज सकाळी 11 वाजता वैभव नाईक आणि त्यांची पत्नी स्नेहा यांना याच एसीबी कार्यालयात हजर राहण्यासंदर्भातली ही नोटीस होती आणि या नोटीसच्या अनुषंगानं आज वैभव नाईक आणि त्यांची पत्नी ही सकाळी 11 वाजता याच एसीबी कार्यालयात हजर राहून पुन्हा एकदा चौकशीला या ठिकाणी सामोरे जाणार आहेत। कॅमेरामॅन समित गजनेसह मी मनोज देले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।